नमस्कार. मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आजचा जो विषय आहे तो महाराष्ट्रातील जनतेनं, अगदी मुंबई ठाण्यातील जनतेनं हा व्हिडिओ पूर्ण ऐका, आणखीन शेअर करा. आता मुंबईतील, ठाण्यातील, वसई विरारची वाहतूक व्यवस्था म्हणजे रिक्षा टॅक्सी व्यवसाय हा राम भरोसे झालेला आहे. परवाने हे स्थानिकांनाच दिले जातात. स्थानिकांचाच व्यवसाय आहे. कामधंदा लागेपर्यंत 5 वर्षासाठी परवाना दिला जातो. हा कायदाच आहे. आणि ह्या कायद्यात एवढी बजबबुरी झालेली आहे की आता मराठी लोकांची टक्केवारी इथं फक्त 5% राहिलेली आहे. मुंबई, ठाणा, वसई विरार म्हणजे सर्व हिंदी भाषिकांनी ह्या व्यवसायावरती कब्जा केलेला आहे. हा व्हिडिओ पूर्ण ऐका. नुसतं मराठी 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 बोलून काहीही चालणार नाही. हा व्यवसाय कसा पुन्हा मराठी लोकांच्यासाठी राहील हे बघितलं पाहिजे. कारण मराठी मुलांनी जायचं कुठं हा एक मोठा आता जटिल समस्या झालेली आहे की रिक्षा परमिट तर दिलीच पाहिजे. तिथं माफी आहेत, काळाबाजार आहेत. आणि या मराठी लोकांचं काहीही मुंबई ठाण्यात रिक्षा व्यवसायात वर्चस्व नाही. अगदी RTOमध्ये सुद्धा एवढे जे भ्रष्टाचार होतात, RTOमध्ये काम करणारे सुद्धा पाय लागो गुरु, हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं. आणि भ्रष्ट RTO अधिकारी जो पैसा जास्ती देतो त्याचं काम फटाकसरी करतात आणि जनतेला मात्र उद्याच्याला या हे स्पष्ट सांगितलं जातं. आता जे RTOमध्ये काम करणारे 4थी, 5वी, 6वी, 7वी झालेले आहेत, तो बराबर पान खातात, ज्याला काही कळत भी नाही. ओ साहब इसके ऊपर साइन करो, ओ साहब इसके ऊपर साइन करो, हम पैसा देता है ना, वो 200 देता है, मैं 250 देता हूँ. अशी ही अवस्था आहे. नाही लिहिता येत, नाही हे करता येत. राहिला प्रश्न रिक्षा विकणारे फिकणारे 95% हिंदी भाषिक, हेही लक्षात ठेवा प्रत्येकानं. आता मराठी त्यांच्यासमोर किती बोंबललं तरी त्यांना काही कळणार नाही. राज्यकर्ते मात्र आपणाला सत्ता असावी म्हणून हा 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 करत राहतात. नुसतं मराठी मराठी हा विषय तारला जातोय, पण इथं शून्य. आणि वाहतूक व्यवस्था तर आता बेदरकारच झालेली आहे. हे मात्र कुणीही विसरू नका. नाही त्याला परमिट का. आजची परिस्थिती मी सांगतो, आजच्या दिवसाची. आज दहिसर RTOमध्ये 12-13 गाड्या आलेल्या होत्या नवीन पासिंगला. त्याला काहीच कळलं ना, त्याला गाडी बी सवनं चालवायला ना. नवीन गाड्या घेऊन आणत नाही, त्या ड्रेसचा पत्ता नाही, कशाचा पत्ता. हमको गुरुने दिया. मी सरळ विचारलं त्याला, ही गाडी कितीला घेतली. हमको गुरुने 60,000 रुपये लिया और 3,10,000 लोन करके दिया, हमको कुछ नहीं, सब गुरु देखता है. आता तो काय चालवणार आहे. आणि त्याला जर मी विचारलं की बाबांनो तुझं इथं किती वर्ष, कोण नाही, गुरु ने 15 साल का दाखला बनाया, क्या क्या किया, पुलिस रिपोर्ट कर दिया, सब कर दिया, मैं तो 1 साल 1.5 साल हो गया, हमारा UP का लाइसेंस था, इधर कर दिया, बात खत्म. आली नवीन रिक्षा. म्हणजे त्याला काही कागद असतात ते सुद्धा काही माहीत नाही. परमिट म्हणजे हे काय सुद्धा माहिती नाही. तो बोलते साहब के सामने हमको खड़ा कर दिया, कागद लाया कुछ, ये देखो गाड़ी भी दिया हमको गुरु ने. म्हणजे ही वाहतूक व्यवस्था एवढी धोकादायक, कायदे पाळल्या नाहीत म्हणून ही चाललेली आहे. आणि मराठी लोकांची इथून पुढं फार कुचंबना ही निश्चित होईल. तर मी एवढंच आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, मराठी पोरांनी जायचं कुठं. कामं नाहीत, धंदा नाहीत, नोकऱ्या नाहीत, काय नाहीत. नुसतं स्थानिक म्हणायचं नाही. ताबडतोब रिक्षाचं परमिट काढ. तेवढा तरी आपला चरितार्थ चालवण्यापुरतं तरी निश्चित त्याच्यातनं उत्पन्न येईल. तुमचा गाडीचा हप्ता जाईल. आणि प्रामाणिकपणानं मीटरनं व्यवसाय करा. राहिला प्रश्न की एवढे हवालदार फाईन मारतात, ते म्हणते पिला ओळखपत्र क्या है, वो हमको पितळी बिल्ला हम लोग बाहर से बना के लेता है 500 रुपये देके. आता पितळी बिल्ले हे कुणीच लावायचे नाही. नाही त्याला इन्शुरन्स कळत नाही, फिटनेस कळत नाही, काही कळत. आणि हे सर्व ऑपरेट केलं जातं करणारी मंडळी आहेत. आणि RTO अधिकाऱ्यांचा पूर्ण आशीर्वाद आहे. कारण ह्याच्यातच मोठं अर्थार्जन होत असतं.
पैसा मिळत असतो, त्याच्यामुळे वाहतूक व्यवस्था सुधारत नाही. आणि मग हीच काही मुख्यमंत्र्याचा फोटो लावून काही मंडळी असतात, त्यांचा दंड माफ करा, हे करा, ते करा. अरे सांगा रिक्षावाल्यांना, गळ्यात ओळखपत्र अडकायचं आहे, वाहनाचे पेपर ठेवायचे आहेत, मीटरनंच रिक्षा चालवावी लागते, भाडं नाकारलं तर तुमचं परमिट ब्लॉक होतं, परमिट संपलं असलं तर तुम्हाला 10,000 रुपये दंड आहे. हे मात्र सांगत नाही, कारण आता सांगणारे सुद्धा 99% हिंदी भाषिक मुख्यमंत्र्याचा फोटो लावतात, शिक्का मारायचा, पावत्या फाडायच्या आणि RTOच्या समोर जायचं, बस. ही वस्तुस्थिती आहे. आणि या वस्तुस्थितीत जर बदल करायचा असेल तर मराठी लोकांनी आक्रमक बनले पाहिजे. प्रत्येक मराठी पोरानं रिक्षाचं परमिट काढा. सगळे कायदे पाळायला लावले ना. आता दंडाचा कायदा सुद्धा होणार आहे, फिटनेस नूतनीकरणचा. तो काय कायदा कॅन्सल झालेला नाही. 90 दिवस खाली शासनाला सूट देता येते, हे न्यायालयाचा आदेश आहे, तो लवकरच होईल. आता महिन्याभरात दंड सुद्धा लागू होईल, दररोजचे 50 रुपये. सरळ सरळ हे हिंदी भाषिक सरळ बोलतात, कुठलाही पेपर लागत नाही आम्हाला, सगळं गुरु बघतोय, बँकेचे हफ्ते गुरु बघतो, हमको लायसन भी काढून देतोय, परमिट भी देतोय, वो बँक जाने और गुरु जाने. ही अवस्था आहे, हे मात्र विसरू नका. त्याच्यामुळं रिक्षा व्यवसायापासून प्रवासी दुरावले जाऊ लागलेले आहेत. जे काय थोडी मराठी लोक आहेत, मग त्यांचं तर काय, थोडं 4-6 जण एकत्र जमायचं, मोठं मग मोठ्या वारतात. जर एखादं पॅशन आलं तर मी नाही जात, दे मला एवढं पैसे, म्हणजे मीटर दिलेत कशाला. हेही प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे. मराठी लोकांनी पुढं आलं पाहिजे, नाहीतर तुम्हाला मुंबईतनं तर संपलेलंच आहे. मीरा भाईंदरमधनं काबीज झालेलं आहे, ठाणा काबीज झाले, कल्याण झाले, वसई विरार झाले, नालासोपारा तर मराठी औषधापुरतेच आहेत, हेही लक्षात ठेवायचं आहे. आणि मग रजिस्ट्रेशन करायचं, मुख्यमंत्र्याचा फोटो लावायचा आणि मग मागण्या करायच्या. हिंदी भाषिकांच्यासाठी स्टँड वेगळं द्या, मराठी लोकांच्यासाठी वेगळं द्या, पंपावरती लाईन मराठी लोकांच्यासाठी वेगळी द्या, हिंदी भाषिकांच्यासाठी वेगळी द्या. हा सगळा लफडा झालेला आहे. आणि आता जनतेनं शासनाकडे सरळ स्पष्ट मागणी करायला पाहिजे. वसई विरारच्या जनतेनं तर मुख्यमंत्र्यांना सरळ मेल कराव्यात. आता मेल काय करायचे, हे चालत नाहीत, मीटरनं 5-5 लोक बसवतात, फिटनेस नाहीत, इन्शुरन्स नाहीत, काहीसुद्धा नाही, अशा गाड्या चालतात. तर आता वसई विरार नगरपालिकेला परिवहन सेवेला बस मिळणं अर्जंट गरजेचं आहे. वसई विरारच्या नागरिकांनी तर मी स्पष्ट सांगू इच्छितो, वसई विरार नालासोपाऱ्याच्या नागरिकांनी सरळ मुख्यमंत्र्यांना मेल करा, उपमुख्यमंत्र्यांना करा, मुख्य सचिवांना करा, मुख्य सचिवांना सुद्धा करा की इथं वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी लवकरात लवकर इथं 100 बस वाढल्या पाहिजेत नगरपालिकेला. मग त्याच्यात काही इलेक्ट्रॉनिक येतील, CNG येतील, काही डिझेलच्या येतील आणि सेवा सुधारली पाहिजे. कल्याणलाही जनतेनं तसंच केलं पाहिजे. आता ठाण्याच्या बस वाढू लागलेत, आता मुंबईच्या सुद्धा बस वाढणं आवश्यक आहे BSTच्या, कारण स्क्रॅपिंग ॲक्टमुळं BSTच्या बससुद्धा मोठ्या पद्धतीत स्क्रॅपिंग होणार आहेत. त्याच्यामुळं जनतेनंच आता एक प्रकारे उठाव करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी, गतिमान करण्यासाठी, किफायतशीर दरात करण्यासाठी नगरपालिकेच्या परिवहन सेवा सुधारणं हे फार गरजेचं आहे. आणि आता समस्या आहे ही जनतेलाच आहे. नगरपालिकेच्या परिवहन सेवा ह्या सक्षम पद्धतीनं किफायतशीर दरात प्रवासी वाहतूक करतात नगरपालिका हद्दीत. तर आता प्रत्येकाची जबाबदारी आहे की मंजूर झालेलं आहे सगळं. आता मुंबईला सुद्धा बस मंजूर झालेत, पण प्रॅक्टिकली त्या अजून आलेत का. बरं, काय बसचा लॉट आला तर इकडं स्क्रॅपमध्ये बस जातात. आता वसई विरार नगरपालिकेची तर अवस्था बेकारच आहे. बस येणार आहेत तिकडं, पण येणार कधी, हाही एक समस्या असतात. तर माझी जनतेला एवढीच ही आहे की वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नगरपालिका परिवहन सेवांचं संख्या वाढणं गरजेचे आहे. प्रत्येक ठिकाणी बस वाढणं गरजेचं आहे. त्यासाठी जनतेनंच आता मेल करा. तुम्हाला आता हे आधुनिक तंत्रज्ञान आहे, त्याच्यामुळं आपण मुख्यमंत्र्यांना मेल करा, उपमुख्यमंत्र्यांना करा, मुख्य सचिवांना करा की जर ह्यांना मेल केल्या तर त्या बससाठी गती येईल
आणि लवकरात लवकर बस ह्या वाढतील. मी तर असं म्हणत नाही 100 बस मंजूर झाल्या म्हणून एक 15 दिवसातच 100 आले. आता हे 2 वर्षापासून रामायण चालू आहे, झालेत मंजूर, पण बस आल्या का नाही. म्हणजे कायदेशीर अडचणी निघू शकतील. त्यातल्या जरी 50 बस जरी वसई विरारला आल्या लवकरात लवकर, तरी वाहतूक व्यवस्थेला सुधारण्याला मदत होईल आणि प्रवाशांना आरामदायी, जलद गतीनं, किफायतशीर दरात, जबाबदारीनं सेवा मिळेल. तर आता सारखं रिक्षा परमिट करून सुद्धा काय उपयोगाचं नाही. ज्यांना परमिट काढायचे असतील त्यांनी काढावीत. खोटे परमिट दिली जातात, पैसे खाऊनच दिली जातात आणि सेवा काही सुधारत नाही. प्रत्यर्थ जनतेनं प्रवास करण्यासाठी आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग केला पाहिजे, तर आपला प्रवास सुरक्षित होईल. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.